एक वक्तव्य केलेलं होतं की 2029ला तुम्ही लढावा असं कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्याच्यावरनं रोहित पवारांनी सुद्धा विधान केलेलं आहे. योगेंद्र पवार म्हणतात की आजचा दिवस त्या गोष्टीवर बोलण्यासारखा नाहीये. म्हणजे मतमतांतर पवार कुटुंबियात पाहायला मिळतात. तुम्ही अजूनही तुमच्या वक्तव्यावर ठाम आहात? नाही, हे बघा, मी सकाळी जे बोललो त्याचा उल्लेख तुम्ही चुकीचा घेतला. मी बोललो ही मागणी आमच्या लोकांची आहे. मी सारखं बोलत आलोय की मला पक्षासाठी काम करायचं, एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचंय. आणि जर ही लोकांची जर एक इच्छा असेल की 29 ला मी उमेदवारी घ्यावं, ती त्यांची इच्छा आहे. माझी इच्छा आहे की मी सगळ्यांबरोबर काम करावं. आता सुमित्रा वहिनी या उमेदवार आहेत. निवडणुकीमध्ये त्या कारण आज मतदान होतं, एक भावनिक पातळीवर सगळं इलेक्शन सगळं गेलेलं आहे. नाही, आजच नाही, मी आधीपासून बोलत आलोय की मी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करणार. नगर परिषदच्या वेळेस पण नगर अध्यक्षपदीसाठी पण माझं नाव आलेलं होतं. तेव्हा पण मी दादांना सांगितलं की मला एक